मित्रांनो, आज आपण एआयचा वापर ईमेल लिहिण्यासाठी किंवा कोडिंग करण्यासाठी करतो, पण हेच एआय उद्या जाऊन आपला जीव वाचू शकतं. WHO च्या डेटानुसार माणसाला होणारे 76% पेक्षा जास्त रोग हे कुठल्या ना कुठल्या बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगसच्या इन्फेक्शनमुळे होतात. हे बॅक्टेरिया, व्हायरस किंवा फंगस आपल्या शरीरामध्ये एंटर करतात आणि मग त्यांच्या बॉडीवरच्या प्रोटीनचा उपयोग करून ते आपल्या बॉडी सेल्सला अटॅच होण्याचा प्रयत्न करतात. आता ही अटॅचमेंट आपण वेगवेगळे मेडिसिन घेऊन रोखू शकतो, पण अशा प्रकारचे केमिकल मॉलिक्यूल शोधून काढण्यासाठी आपल्याला 100% गेस वर्क करावं लागतं आणि याच्या रिसर्च मध्ये करोडो रुपयांचा खर्च होतो. या रिसर्चच्या दरम्यान या व्हायरसेस आणि बॅक्टेरियावरती वेगवेगळ्या केमिकल मॉलिक्यूल्सचा ट्रायल करून त्यांची केमिकल रिएक्शन घडवून आणतात आणि कुठल्या केमिकल रिएक्शन मध्ये त्या व्हायरसवरती जास्तीत जास्त परिणाम होतोय याचा शोध घेतला जातो. आणि ही प्रोसेस वारंवार लाखो करोडो वेळा वेगवेगळ्या केमिकल्स आणि व्हायरसच्या कॉम्बिनेशन मध्ये केली जाते, पण याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आणि वेळ खर्च होतो. जवळपास एक नवीन औषध बनवण्यासाठी $3 बिलियन एवढा खर्च होतो आणि 10 ते 20 वर्षांचा वेळ सुद्धा लागू शकतो. पण इथेच गुगलने बनवलेल्या अल्फाफोल्ड नावाच्या एका एआय मॉडेलचा उपयोग होतो. आता हे मॉडेल वेगवेगळ्या रोगांच्या प्रोटीनचे आणि मेडिसिन मधल्या केमिकल मॉलिक्यूल्सची एका व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये व्हर्च्युअल केमिकल रिएक्शन घडवून आणतो. असे हजारो लाखो एक्सपेरिमेंट्स अल्फाफोल्ड काही तासांमध्ये परफॉर्म करतात, ते पण कुठल्याही प्रकारचे लॅब एक्सपेरिमेंट न करता. त्यामुळे अशा एआय मॉडेलचा वापर करून आपण रिसर्च मध्ये लागणारा वेळ आणि खर्च हा 90% पेक्षा जास्त प्रमाणामध्ये कमी करू शकतो आणि अगदी जलद गतीने नवीन औषधांचा शोध घेऊन आपण वेगवेगळ्या रोगांवरती नवीन औषध शोधू शकतो आणि याच नवीन औषधांच्या जोरावरती एआय आपला जीव वाचू शकतो. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही विषयांताला सबस्क्राईब पण करू शकता.